गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे वॅकन्सी राऊंड फर्स्ट इयरसाठी आहे 5 सप्टेंबर या दिवशी आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी वॅकन्सी राऊंड आहे 6 सप्टेंबर या दिवशी. वॅकन्सी राऊंडला येत असताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी सोबत घेऊन याव्यात? डिप्लोमासाठी जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचा DEN 24 असा काहीतरी ॲप्लिकेशन ID असेल रिसीट कम एक्नॉलेजमेंट ही तुम्ही ज्यावेळेस तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन कराल त्यावेळेस लेफ्ट साईडला रिसीट कम एक्नॉलेजमेंट ही तुम्हाला मिळेल, ती प्रिंट आणायची आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, मग तुमचा जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, ITI जे काही आहेत तुमच्याकडे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा एक सेट आणायचा आहे. त्या सर्व डॉक्युमेंट्सचा एक झेरॉक्स सेट आणायचा आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो आणायचे आहे, आधार कार्ड आणि त्या आधार कार्डची एक झेरॉक्स आणायची आहे आणि ऑनलाईन 11,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ठेवायचे आहे. पिण्याचं पाणी, जेवणाचा डबा, कारण सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत तो राऊंड चालू असू शकतो. आतापर्यंतचा इतिहास आहे की खूप उशीर होतो, त्यामुळे जर 2 लोक येत असतील तर स्वतःसाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाचा डबा, औषधी वगैरे तुम्ही सर्व घेऊन यायचं आहे आणि शक्यतोवर स्वतःचं वाहन 2 व्हीलर 4 व्हीलर काय आहे ती घेऊन यायची आहे. कारण जर उशीर झाला, रात्र झाली तर तुम्हाला कदाचित पब्लिक व्हेकल लवकर मिळणार नाही. शक्यतोवर मुलींना आणि लेडीजला आणू नका. शक्यतोवर जर काही ऑप्शनच नसेल तर येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. शक्यतो वडिलांनी आणि भावाने सोबत यायचं आहे, मोठ्या भावाने. जर मुलगी असेल तर, मुलगा असेल तर कमीत कमी 2 जणांनी यायचं आहे. सकाळी 10 ते 12च्या दरम्यान जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला नॉन कॅप राऊंडमध्ये सहभागी होता येणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. 5 तारखेला फर्स्ट इयरसाठी आणि 6 तारखेला सेकंड इयरसाठी सेमच नियम असतील. विद्यार्थ्यांनी जर आधीच एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असेल तर प्रवेश घेतल्याची पावती, फी पे केल्याची पावती आणि इतर सर्व डॉक्युमेंट्सचा झेरॉक्स आणि काही जे ओरिजिनल तुमच्याकडे असतील जे की तुमच्या कॉलेजने घेतलेले नाही असे सर्व तुम्ही घेऊन यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डिप्लोमाचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी सर्वात आधी येऊन आपला डिप्लोमाचा फॉर्म भरायचा आहे नॉन कॅपचा आणि तो कन्फर्म करायचा आहे. फर्स्ट इयरसाठी येत असाल तर 5 तारखेला आणि सेकंड इयरसाठी येत असाल तर 6 तारखेला. आणि ही आपली जाहिरात आहे. एक्झॅक्टली वॅकन्सी राऊंड किती वाजता सुरू होणार आहे? 10 ते 12 आपली नोंदणी होणार आहे, म्हणजे तुमच्या मार्कांची वगैरे नोंदणी होईल. त्याच्यानंतर ग्रुप गुणवत्ता यादी, पहिली गुणवत्ता यादी कच्ची ती 1 वाजता लागणार आहे. नंतर जी फायनल आहे ती 1:30 वाजता गुणवत्ता यादी लागणार आहे आणि आपली प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही 2:30 दुपारी चालू होणार आहे. आता जे प्रवेश शुल्क आहे पहिल्या वर्षासाठी सर्वांसाठी, कोणतीही कास्ट असो, 9,764 रुपये असं एवढं लागणार आहे आणि जे डायरेक्ट सेकंड इयरसाठी यायला आहे त्यांना 9,744 रुपये लागणार आहे. लक्षात ठेवा, 1,000 रुपये सीट निश्चिती फी ही एक्स्ट्राची असते. सो या 9,764मध्ये 1,000 रुपये आणखी तुम्ही मिळवायचे आहेत, म्हणजेच 10,764 रुपये, म्हणजेच राऊंड फिगर 11,000 तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमची कॅश घेतली जात नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो अशा प्रकारे या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही यायच्या आहेत. आय विश की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आवडीचं कॉलेज आणि कोर्स मिळो.